बहुचर्चित आणि अतिशय गाजलेल्या धूम सिरीजचा चौथा भाग प्रदर्शित होण्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून होत आहेत। पठाण चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर धूम 4 मध्ये शाहरुख खानची भूमिका असेल अशी सुद्धा चर्चा होती। त्यानंतर सलमान खान आणि साऊथ सुपरस्टार सूर्याच्याही नावाची कुजबुज होती। मात्र सध्या मिळालेल्या माहितीनुसार रणबीर कपूर या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये सुद्धा असण्याची शक्यता आहे। एप्रिल 2026 पासून या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होऊ शकते। धूम 4 मध्ये रणबीर कपूरचा वेगळा लुक असणार आहे। यामुळे या चित्रपटाची शूटिंग सुरू करण्यापूर्वी रणबीर आपल्या उर्वरित चित्रपटांची शूटिंग उरकून घेणार आहे। पुढच्या वर्षी एप्रिल महिन्यापासून धूम 4 ची शूटिंग सुरू होण्याचं नियोजन आहे। सध्या निर्मात्यांकडून धूम 4 साठी 2 अभिनेत्री आणि व्हिलन्सच्या पात्रासाठी अभिनेता शोधण्याचं काम सुरू आहे। चित्रपटामध्ये व्हिलनच्या भूमिकेमध्ये साऊथचा अभिनेता असण्याची सुद्धा शक्यता आहे। सध्याच्या अपडेट्सनुसार फॅन्सचा गोंधळ उडत असल्याचं बघायला मिळतंय। रणबीर कपूर या चित्रपटामध्ये व्हिलनच्या भूमिकेत असू शकतो अशी चर्चा सुरुवातीला होती। या चर्चांनुसार चित्रपटांमध्ये 2 व्हिलन असू शकतात, यापैकी एका भूमिकेमध्ये रणबीर दिसू शकतो। मात्र इतर वृत्तांनुसार अभिषेक बच्चनने साकारल्याप्रमाणे रणबीर यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका सुद्धा साकारू शकतो। सप्टेंबर 2024 मध्ये आलेल्या एका वृत्तानुसार धूम फ्रँचायझी आदित्य चोपडाच्या अतिशय जवळची मानल्या जाते। सध्याच्या चित्रपटांचा कल लक्षात घेता यशराज फिल्म्स या चित्रपटाच्या लॉन्चिंगची जोरदार तयारी करत आहे। आदित्य चोपडा आणि विजय कृष्ण आचार्य हे दोघंही चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करतायत। प्रेक्षकांनी अद्याप अनुभवला नसेल अशी पटकथा देण्याचं निर्मात्यांचं विजन आहे। आदित्य चोपडा यांच्या म्हणण्यानुसार चित्रपटाची बेसिक आयडिया रणबीरला आवडलेली आहे। ही आयडिया ऐकल्यानंतर रणबीर आता उत्साहित आहे। धूम फ्रँचायझी पुढे नेण्यासाठी रणबीर कपूर सर्वोत्तम पर्याय असल्याचं चोपडा यांचं मत आहे। आणखी एक शक्यता अशी की धूम 4 या चित्रपटाचा मागील चित्रपटांच्या कथेशी कुठलाही संबंध नसणार आहे। यामुळे मागील 3 चित्रपटांमधील एकही कलाकार धूम 4 मध्ये नसेल। अभिषेक बच्चन आणि उदय चोपडा या चित्रपटांमध्ये दिसणार नाही। रणबीर कपूर याशिवाय सध्या लव्ह अँड वॉर या चित्रपटाच्या शूटिंग मध्ये व्यस्त आहे। लव्ह अँड वॉरची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर तो रामायण चित्रपटाची उर्वरित शूटिंग पूर्ण करेल।